नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊन जो जगतिया बद्धा सहो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासापती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे शुभवाच कामस्तु वासुदेव वंशो दग्ध प्राग्मन्युना देहोपते भूयस्तमेव प्रत्यपद्यत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाचं रुक्मिणीशी लग्न झालं. थाटामाटात लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही काळ गेला, एखाद्या वर्षाचा काळ गेला आणि या दरम्यान रुक्मिणी देवी प्रसूत झाली. प्रसूत झाल्याबरोबर तिला एक पुत्र जन्माला आला. हा पुत्र म्हणजे प्रद्युम्न. आपण म्हणतो ना, श्रीकृष्ण हे मदनाचे मदन आहे. ते म्हणतात मदनाचा बाप, मन्मथाचा बाप कृष्ण माझा. कृष्ण हा मन्मथाचा बाप आहे. मन्मथ म्हणजे मदन. मदनाला देखील कृष्णाबद्दल इतकी आत्मीयता म्हणा किंवा कृष्णाच्या रूपाबद्दलची इतकी लोभी वृत्ती, कृष्णाच्या रूपावर तो भाळला आणि त्याने बाप केला कृष्ण असं म्हणतात. रूपा भाळला कंदर्प, त्याने कृष्ण केला बाप. कंदर्प म्हणजे मदन. याप्रमाणे मदनाचा म्हणजेच प्रद्युम्नाचा जन्म झाला. हा प्रद्युम्न कोण होता? हा मदन होता. ज्या वेळेला महादेवानी मदन जाळला त्यावेळेला त्याच्या महादेवाच्या डोळ्यामधून अग्नीनं मदनाला जाळलं आणि यानंतर मदन हा अनंग झाला. म्हणून त्याला दुसरं नाव आहे मदनाला, अनंग, ज्याला अंग नाही, अनंग. आणि मग त्यांनी प्रार्थना केली, महाराज अहो मला, मी जर नष्ट झालो तर जगामध्ये काय स्थिती होईल? मी जर नष्ट झालो तर जगामध्ये लोकांना एकमेकाबद्दल प्रेम राहणार नाही, लोक नटणार नाहीत, लोक सौंदर्य संपन्न होणार नाहीत, लोकांना आनंद वाटणार नाही. अहो शृंगार हा रसांचा राजा आहे. शृंगार म्हणजे काय? घर आपण शृंगारतो, त्याला रंगरंगोटी करतो, माळा लावतो, हा शृंगारच आहे. आणि हा जर नष्ट झाला जीवनामधला, जीवन जर उदास झालं, जीवनामध्ये जर निष्परणता आली तर जीवन माणसाला जगता येणार नाही, जगावंसं वाटणार नाही. आणि म्हणून मला पुन्हा एकदा प्रगट होण्याची संधी द्या. तेव्हा महादेवाने सांगितलं, तू श्रीकृष्णाच्या पोटी जन्माला येशील. आणि आज श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या पोटी तो जन्माला आला. जन्माला आल्याबरोबर या ठिकाणी देहोपपत्तये भूयस्तमेव प्रत्यपद्यत. आणि त्या ठिकाणी शंभरासूर नावाचा जो दैत्य होता तो लक्ष ठेवून होता. त्याला माहित होतं की कृष्णाच्या पुत्राच्या हाताने, मदनाच्या हाताने आपल्याला मृत्यू आहे. मग ते म्हणे आता मृत्यू जन्माला आल्याबरोबर त्याला ठार करू. म्हणून हा शंभरासूर वाट पाहून होता. ज्या वेळेला रुक्मिणीने या पुत्राला जन्म दिला त्याच वेळेला रात्री तो आला आणि रात्रीतून या मुलाला उचललं आणि घेऊन गेला. तम शंभरम कामरूपी ऋत्वा तोगमंदर शाम. तो त्याला उचलून घेऊन गेला. लहान मुलगा, अहो नुकताच जन्माला आलेला. काय करायचं म्हणले, याला असं मारू नये. मग काय करा, फेकून देऊ म्हणले. कशामध्ये? समुद्रात. गटांगळ्या खाऊन मरून जाईल आपला, कशाला मारायचं त्याला. म्हणून एक छोटा मुलगा आहे, लहान, नुकताच जन्माला आलेला, अजून यांनी डोळे उघडले नाहीत, फेकून देऊ म्हणले. म्हणून यांनी समुद्रात फेकला आणि गेला निघून. आता समुद्र द्वारकेच्या जवळच होता, तिथं टाकला आणि तो गेला निघून. हा मुलगा एका माशाने गिळला. माशाला दात नसतात, तो पोटात गेला आणि हा मासा एका धीवराने पकडला, एका मासे पारध्याने पकडला आणि
तो कोळ्याने आणलेला मासा पाहिल्याबरोबर तो चमचम चमचम करणारा मासा एकदम दिव्य वाटला. त्या कोळ्याला वाटलं की हा मासा आपण राजाला नेऊन द्यावा, म्हणून हा मासा त्याने उचलला आणि शंभरासुराच्या दरबारात आला. म्हणले महाराज तुम्हाला उपायन आणलंय. ते म्हणले उपायन काय? म्हणले मासा आहे. मासा आहे म्हणले मुतपाक खाण्यात देऊन टाका, म्हणले स्वयंपाकघरात देऊन टाका. त्यांनी तो स्वयंपाकघरात दिला आणि स्वयंपाकघरात दिल्यानंतर तेवढ्यात भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. स्वयंपाकघरामध्ये मुतपाक खाण्यात दिला आणि तो चिरल्याबरोबर त्यातून एक मुलगा बाहेर पडला. अरे हा मुलगा. आणि नारद वरतून आले. नारदाला तेवढंच काम आहे. आकाशातून आल्याबरोबर नारदानी त्या ठिकाणी आपलं रूप प्रगट केलं. तिथे शंभरासुराच्या घरी या मदनाची पत्नी जी रती आहे ती या ठिकाणी एक वेगळं रूप धारण करून स्वयंपाकीण म्हणून काम करत होती. स्वयंपाकाला मदत करण्याचं काम करत होती आणि मायावी रूप धारण केलेलं होतं तिने आणि माया रूपाने त्या ठिकाणी ती राहत होती. या मायावी रूपामध्ये नारदानी तिला बोलवून घेतलं. म्हणजे अगं हा जो ज्या माशाच्या पोटातून निघालाय ना, हा तुझा पुत्र नाही, हा तुझा पती आहे. म्हणजे माझा पती? हो म्हणे तुझा पती. तुला मी बाकीचं कथानक नंतर सांगेल, पण हा तुझा पती आहे. याला तू शस्त्रविद्यामध्ये संपन्न करून टाक, तुला मी गुप्तविद्या देतो. आणि नारदाने तिला गुप्तविद्या दिली, मायावी विद्या दिली सगळ्या प्रकारचं, म्हणजे समोर असून सुद्धा दिसणार नाही अशी गुप्त होण्याची विद्या दिली. आणि त्याला सांगितलं की तू याला शिक्षण दे, वय त्याचं तारुण्य येईपर्यंत, तारुण्य आलं की त्याला सांग तू कोण आहेस. याप्रमाणे नारद गेले निघून. आणि मग ही मायावी अशा प्रकारची ही रती तिने त्या मुलाचं रक्षण केलं. लहानपणी त्याला वाढवलं, मोठं केलं, जीव खाऊ घातलं आणि दररोज थोडा मोठा झाला की गावाच्या बाहेर जायचं, युद्धकला शिकवायची. याप्रमाणे रोज तिने केलं. एके दिवशी करता 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 कामदेवम शुशुम बुधवा चक्रे स्नेहम तदार्भके, नारदाने सांगितलं होतं जो तुझा पती या शंकराच्या डोळ्यातल्या अग्नीने ठार झाला हा तुझा पती आहे. याला योग्य याचं परिपालन कर, युद्ध निपुण याला कर आणि शंभरासुराबरोबर युद्ध करायला लाव. याप्रमाणे तो मोठा झाल्याबरोबर 16 वर्षाचा झाला आणि ही त्याला घेऊन बाहेर गेलेली होती. या वेळेला एकदम तिच्या वागण्यामध्ये बदल झाला. सव्रीड हासोत्तम भ्रुवेक्षती, तिच्या वागण्यात बदल झाला. ती लाजली याला बघून. याचं रूप सौंदर्य, 16 वर्षाचं वय, तरुण बाण झालेला हा मुलगा, त्याच्याकडे पाहिल्याबरोबर ही लाजली. लज्जा तिला उत्पन्न झाली आणि खाली बघू लागली, हसू लागली. आणि रतिरंग सौरताई, ही तिच्या वागण्यात, बोलण्यात, पाहण्यात, स्पर्श करण्यात बदल झाला. एकदम हा म्हणतो अगं आई, आतापर्यंत तू मला आईप्रमाणे वागत होतीस, माझ्याबरोबर आईप्रमाणे वर्तणूक केलंस आणि आज मात्र वर्तसे कामिनी यथा, एखाद्या पत्नीप्रमाणे तू लाजायला लागलीस. मला स्पर्श करताना तुझ्या अंगावरती रोमांच उभे राहिले, तुझे गाल लाल झाले. का बरं? तुझा स्मित हास्य लज्जायुक्त दिसू लागलंय. मातृभाव व्यतिक्रम्य, मातृभाव सोडून तू कामिनीप्रमाणे वागू लागलीस. असं म्हणल्याबरोबर तिने सांगितलं महाराज आपण माझे पतिराजच आहात. हा म्हटलं कसं काय, मी तर मुलगा आहे तुझा. नाही म्हणे. आणि मग नारदाने सांगितलेली सगळी कथा सांगितली. तुम्ही प्रत्यक्ष मदन आहात आणि मी तुमची पत्नी रती आहे. आपण शंभरासुराकडे आहोत, चला शंभरासुराला आव्हान द्या. असं म्हणल्याबरोबर शंभरासुराला आव्हान दिलं, हे शंभरासुरा ये युद्धाला. असं म्हणल्याबरोबर तो म्हणला अरे मी तर माझा शत्रू ठार मारला, हा कोण आहे. आणि मग घनघोर युद्ध झालं शंभरासुराबरोबर. आणि या वेळेला माईक विद्या याने आत्मसात केलेली होती, कारण शंभरासुर हा असुर होता, राक्षस होता. त्यामुळे माईक विद्येने तो लढत होता.
या वेळेला सगळी माईक विद्याने आत्मसात केल्यामुळं गदेला गदा, तलवारीला तलवार, याप्रमाणे दोघं एकमेकांबरोबर लढू लागले. आणि गदेनी लढता 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 तामापतींनी भगवान प्रद्युम्न गदया गदाम, दोघांनी समोरासमोर गदायुद्ध सुरू केलं. गदायुद्धामध्ये हा ठार झाला, शंभरासूर ठार झाला. आणि मग शंभरसूर कायात त्याचं डोकं त्याच्या शरीरापासून अलग करून टाकलं आणि टाकल्याबरोबर आकाशातून देवानी पुष्पवर्षाव केला. वा वा वा, प्रद्युम्न महाराज की जय म्हणून सर्वांनी शंभरासुराला ठार मारल्याबद्दल पुष्पवर्षाव केला, आनंदाने नृत्य केलं. तम दृष्ट्वा जलद श्यामम पीत कौशयवाससम, आणि योगायोगाने तिथून ते निघाले. आता आकाश मार्गाने गमन करण्याची विद्या त्यांना प्राप्त झालेली होती, म्हणून तिथून निघाले तर द्वारकेच्या तिथपर्यंत आले, समुद्राच्या तिथपर्यंत आले. समुद्राच्या पुढे द्वारका नगरी सुशोभित दिसत होती, चमचम चमचम नगरी चमकत होती. पाहिल्याबरोबर ही रुक्मिणी बसलेली होती बाहेर. रुक्मिणी, त्याचप्रमाणे गोपालकृष्ण, वसुदेव होते, देवकी सुद्धा होते आणि बसले होते गप्पा मारत. संध्याकाळी एकदम आकाशामधून हे कोण चाललेत म्हणले दोघ जण. अस्मरत स्वसुतम नष्टम, आकाशातून कोण चाललेत दोघ जण. आणि रुक्मिणीला त्या वेळेला हा मुलगा तिच्या या प्रसूतीच्या वेळेला जो गायब झाला तो काही दिसला नाही, पुन्हा काही दृष्टीस पडला नाही. ती विचार करत होती कृष्णा, माझा मुलगा कुठे गेला. कृष्ण म्हटले सापडेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सापडेल, जेव्हा वेळ येईल तेव्हा सापडेल. प्रयत्न केले नाही, कृष्णाला सगळं माहीत होतं. आणि या वेळेला दोघ जण चाललेले पाहता क्षणीच रुक्मिणी म्हणते, कृष्णा पहा ना, ते कोण दिसतोय, तो पहा ना मुलगा, त्या मुलाकडे पहा. जर माझा मुलगा आज जिवंत असता, 16 वर्ष झाले, आज जिवंत असता तो असाच दिसला असता. तत्तुल्य वयोरूपो यदि जीवती कुत्रचित, जर कुठे तो जिवंत असेल तर तो नक्की असा दिसला असता. अशी बोलते ना बोलते तोच हे दोघ जण खाली उतरले. खाली उतरल्याबरोबर हात जोडले, त्या दोघांनी नमस्कार केला. एवं मीमांसमानायं वैदर्भा देवकी सुता, नमस्कार केला. कृष्णाने आशीर्वाद दिला. आणि या ठिकाणी देवकी होते, वसुदेव होते. देवक्यानकदुंदुभया उत्तम श्लोक आगमत, दोघांना नमस्कार केला त्यांनी. रुक्मिणी म्हणली, कोण आहे. अगं हा तुझा पुत्र आहे. काय म्हणली, आपला पुत्र. आनंद झाला. आणि मग ही कोण. म्हणली ही त्याची पत्नी आहे. मग पुत्र जे गेला तो बायकोलाच घेऊन आला. म्हणले आता कलियुगात असंच होणार आहे, मुलगा गेला एकदा अमेरिकेला की येताना 4 हात घेऊनच येणार. त्या ठिकाणी 4 हात म्हणजे दोन नवऱ्याचे आणि 2 पत्नीचे, याप्रमाणे चतुर्भुज होऊनच येणार. चतुर्भुज फक्त गोपालकृष्णच नाहीये, चतुर्भुज आपण सुद्धा आहोत. तेव्हा काय आनंद झाला दोघांना. आणि नारदो कथयत सर्वम, आणि मग त्या मायावतीनं अर्थात रतीनं सांगितलं की नारद आले होते, शंभरासुराची कथा सगळी सांगितली आणि आम्ही शंभरासुराला ठार मारून या ठिकाणी आलो. सगळ्यांना आनंद वाटला, रुक्मिणीला आनंद वाटला. तच्छ्रुत्वा महद आश्चर्यम, आनंद वाटला, आश्चर्यही वाटलं. देवकी वसुदेवश्च, देवकी वसुदेव आणि रुक्मिणी या सर्वांनी त्याला आशीर्वाद दिला. कृष्णाने आशीर्वाद दिला. आणि रुक्मिणीला तर असं वाटलं मृतमिवागतम, जणू काही आपला पुत्र आता मिळणारच नाही असं तिला वाटलं होतं. गेला तो गेलाच, पण मेलेला माणूस जसा जिवंत व्हावा तसा इतका आनंद तिला झाला. तिने दृढ आलिंगन दिलं. अभ्यनंदन बहुन अब्दान आहो, किती वर्ष झाले म्हणे. नष्टम मृतमिवागतम, नष्ट झालेला होता, जणू काही मी नाहीच आहे असं समजले, पण आता हा माझा पुत्र मला मिळाला, आनंद वाटला. नष्टम प्रद्युम्न मायात माकर्णद्वार कौकशाहा, यानंतर ते द्वारकेमध्ये राहू लागले. इकडे शुकाचार्य सांगतात, परीक्षिते एकदा असं झालं की तिथे सत्राजित नावाचा एक फार मोठा धनवान, त्याचप्रमाणे सूर्याचा उपासक त्या ठिकाणी राहत होता. आणि सत्राजित आणि कृष्णाची मैत्री होती. त्या सत्राजितानी सूर्याची उपासना करून एक मणी मिळवलेला होता. हा मणी सूर्याने दिलेला होता. या मण्याची दररोज पूजा केली म्हणजे हा मणी
160 तोळे सोनं रोज देत होता. आता 160 तोळे 20 भार असं म्हटले त्यांनी, तेव्हा 20 भार सोनं दररोज देत होता. 160 तोळे. दिने दिने स्वर्ण भारा नष्ट होते प्रभो. आणि याप्रमाणे दररोज पूजा केली की एवढं सोनं मिळायचं. एके दिवशी हा मणी घालून सत्राजित कृष्णाच्या सभेत आला. आल्याबरोबर सगळे चकित झाले. म्हणजे कोण आलं हो, कोण आलं? सूर्य आलेत का? सूर्यासारखं तेज पडलेलं. कृष्ण म्हणाले नाही नाही, सत्राजित आहेत हो. सत्राजित म्हणयाज बलन मणिनाज बलन. सत्राजित मणिनाज बलन. मण्यामुळे त्याचं तेज वाढलं होतं, तेजपुंज दिसत होता. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. कृष्णाने त्याला बसायला आसन दिलं आणि सहज कृष्ण म्हणले, अहो सत्राजिता, असा मणी आमच्याकडे पाहिजे. कृष्ण एवढं बोलले, असा मणी आमच्या जवळ पाहिजे. सत्राजित जे तिथून उठला, काही बोलला नाही, गप्प उठला आणि निघून गेला. कृष्ण म्हणले, अरे का निघून गेला? म्हणले काय केलं, काय राग आला काय माहित. कोणाला कधी कशाचा राग येईल काय सांगता येत. घरी आला, मणी बाजूला ठेवला देवघरात आणि बाहेर निघून गेला. त्याचा एक भाऊ होता प्रसेन नावाचा. त्याने पाहिलं, अरे मणी तर इथं दिसतोय, आज दादा घालून नाही गेला, आपण घालून जाऊ. म्हणून या प्रसेनाने तो मणी गळ्यामध्ये घातला आणि तो निघाला. आता तो शिकारीला निघाला. तर शिकारीला मणी काय करायचंय बरं, पण हा निघाला. हा, तुम्ही लग्न कार्य समारंभ काही असेल तर जा ना मणी घालून. शिकारीला कुठे मणी घालतात का? पण घातला याने, हौस. मणी घातला आणि शिकारीला गेला. शिकार करता 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 त्या ठिकाणी त्या शिकारी त्या तिथं सिंहाने त्याला पाहिलं आणि सिंहाने त्याचं घोडं मारलं. तो मणी तोंडात घेतला आणि सिंह निघाला. प्रत्येकाला मण्याचं काय आकर्षण आहे काय माहिती. मणी तोंडात घेतला सिंहाने, याचं घोडं मारलं, यालाही मारलं, मणी तोंडात घेतला आणि निघाला. सिंह पुढे चालता 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 त्या ठिकाणी अस्वल वृक्षराज, प्रत्यक्ष वृक्षराज दिसले. ज्या जांबवान त्याला म्हणतात. हे जांबवान वृक्षांचा राजा, अस्वलांचा राजा. त्याने पाहिलं जांबवतांनी, अरे हा मणी मोठा चांगला दिसतोय. त्यांनी त्या सिंहावर आक्रमण केलं आणि त्याने त्या सिंहाला मारलं. ताकदवान होता तो. सिंहाला मारलं आणि मणी आपल्या तोंडात घेतला आणि आपल्या बिळात गेला निघून, गुहेत गेला निघून. इकडे सगळीकडे चर्चा सुरू झाली. काय? कृष्णाने मणी नेला, कृष्णाने मणी चोरला. कृष्णावर चोरीचा आरोप सारखा यायचा. अहो लहानपणी चोऱ्या केलेल्या, म्हणजे लहानपणी लोणी चोरलं, कोणी तूप चोरलं, दही चोरलं, आता मणी चोरला म्हणले कृष्णाने. चोरीचं काही जात नाही म्हणले त्याचं. असं लोक बोलू लागले आणि लोक बोलतात जपंजना हा कर्णोपकरणी ही वार्ता कृष्णाच्या कानावर आली. कृष्ण म्हणले, काय हो बाहेर गावामध्ये काय चर्चा आहे? म्हणजे गावामध्ये चर्चा आहे, म्हणजे तुमच्या नावाची चर्चा आहे. म्हणले काय? तुम्ही मणी चोरला. अरे कृष्ण म्हणाले, पा मी तर काही मणी चोरला नाही. सत्राजिताला त्यांनी सांगितलं, सत्राजिता मी काही मणी चोरला नाही. पण तुम्हाला जर तसं वाटत असेल तर आताच्या आता मी मण्याचा शोध घेण्यासाठी निघालो. सैन्य बरोबर घेतलं आणि निघाले. मण्याचा शोध कुठे पाहावा. शोधता 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 प्रसेन मरून पडलेला दिसला. अरे इथे तर प्रसेन मरून पडलाय. मग प्रसेनाला कुणी मारलं? पाहिलं, सिंहाचे पावलं दिसले. अरे म्हणले सिंहाचे पावलं दिसू लागले. सिंहाच्या पावलाचा माग काढत 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 पुढे गेलं तर सिंह मेलेला दिसला. अरे म्हणले इथं सिंह मेलाय. मग पुढे पाहिले पावलं तर हे वृक्षराजाचे पावलं, अस्वलाचे पावलं दिसले. अस्वलाच्या पावलाचा माग काढत 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 जे पोहोचले ते गुहेत. अंधार होता त्या गुहेत. अरे या गुहेत बघितलं तर अंधार आहे. आतमध्ये डोकावलं, उजेड दिसू लागला. अरे म्हणले गुहेत अंधार आहे, पुढे उजेड दिसू लागला. सगळ्या सैन्याला सांगितलं, हे पहा तुम्ही आता बाहेर थांबा, कारण सगळं काही आतमध्ये मला घेऊन जाता येणार नाही. एवढी छोटी गुहा आहे, त्या गुहेमध्ये सगळे गुदमरून मरतील. मी एकटा जातो आणि बघतो काय आहे ते. सगळं सैन्य मागं थांबलं आणि मग श्रीकृष्ण आतमध्ये गेले. असं म्हणतात की कृष्णावर चोरीचा आळ का आला,
तर त्यावेळेला चंद्र पाहायला होता म्हणे कृष्णाने. चतुर्थीचा जो भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा चंद्र आहे तो पाहायला म्हणजे चोरीचा आळ येतो. तर यावेळेला रुक्मिणीने तो चंद्र पाहायला होता म्हणून कृष्णावर आळ आला. तेव्हा आतमध्ये कृष्ण गेले. तिथे गेल्याबरोबर तिथे तो मणी दिसला. तो मणी एका पाळण्याला लावलेला होता आणि या जांबवताची मुलगी तिथे पाळण्याला झोका देत होती. त्या ठिकाणी लहान मुलगा झोपलेला होता, त्याला झोका देत होती आणि त्या झोका देत असताना गाणं म्हणत होती, हा मणी तुझाच आहे, हा मणी तुझाच ग, हा मणी तुझाच रे. अरे कृष्णाने पाहिलं हा मणी तर शेमंतक मणी दिसतोय. कृष्णाने ताबडतोब त्या मण्याला हात घातला आणि ओढला. तो मणी तोडून आपल्याजवळ घेणार एवढ्यात ही जांबवती चिरचिर चिरचिर ओरडली. ओरडल्याबरोबर आतमध्ये जांबवान होता. तो धावत धावत आला. काय झालं काय झालं काय झालं. जांबवान आल्याबरोबर जांबवंतांच्या बरोबर श्रीकृष्ण युद्ध करू लागले. मुष्टियुद्ध दोघांचं. जांबवत कधीचा होता माहितीये का? वामनाच्या काळात होता. वामन जेव्हा जन्माला आले तेव्हा यांनी दुंदुभी वाजवल्या होत्या. वामनाच्या काळानंतर रामाचा काळ आणि रामाच्या काळानंतर कृष्णाचा काळ. 3 अवतारामध्ये हा होता आणि इतका जुना प्राचीन आणि अंगावर एवढे केस होते की त्याला काहीच लागत नव्हतं. किती गदा मारा काही लागत नव्हतं. पण कृष्णाच्या मुष्टी प्रहाराने तो अत्यंत छिन्न भिन्न होऊ लागला. सगळं अंग त्याचं ठणकू लागलं. त्यांच्या मानेवर पाठीवर जे प्रहार बसू लागले त्यांनी तो क्लिन्न गात्र झाला. अरे म्हणले कोण आहे हा? मी आतापर्यंत रामाच्या काळामध्ये युद्ध केलं परंतु मला असं कोणी प्रतिस्पर्धी भेटला नाही. द्वंद्वयुद्धम सुतुमल जे द्वंद्वयुद्ध झालं या द्वंद्वयुद्धामध्ये वज्र निष्पेष निष्ठुरम वज्रापेक्षाही जास्त जोरात मार कृष्णाच्या मुष्टीचा लागू लागला. आणि मग एकदम इकडे किती दिवस युद्ध झालं? 27 दिवस युद्ध झालं. सगळे बाहेरचे लोक म्हणायला लागले आता कृष्ण काही येत नाही. जाऊ द्या म्हणले. कृष्ण गेले आतमध्ये गेले. ते काही परत आले नाहीत. सगळं सैन्य परत आलं द्वारकेत. आणि रुक्मिणी देवीला सांगितलं. रुक्मिणी देवी म्हणले कृष्ण ते गेले जे गुहेत ते काही परत आले नाहीत. आम्ही किती वाट पाहणार म्हणले. 27 दिवस झाले. आम्ही आता महिना झाला, महिना होत आला, कृष्ण आले नाही. शेवटी आम्ही परत आलो. सत्राजितालाही वाईट वाटलं. अरे विनाकारण आपण कृष्णावर आळ घेतला. कृष्ण बिचारा आपल्या जीवानिशी गेला. आता या ठिकाणी श्रीकृष्णाचं आणि जांबवताचं युद्ध झालं. क्षीण सत्व स्मिन्न गात्र क्षीण सत्व झाला. सगळं अंग ठणकू लागलं. आता युद्ध करायची ताकद उरली नाही. मुठ मारायची ताकद उरली नाही. काय करावं म्हणले. हे कोण असावेत? विचार केला की ज्या अर्थी मला एवढा जबरदस्त मार हा देऊ लागलाय त्या अर्थी भगवान असले पाहिजेत. त्याच्याशिवाय ही नाही ताकद कोणामध्ये. आणि हात जोडले. आपण भगवान श्रीरामचंद्र आहात का? असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्णाने राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता मारुती असं पंचायतन दाखवलं. दाखवल्याबरोबर हात जोडले. अरे रामा 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 विष्णू पुराण पुरुषम प्रभ विष्णू मधीश्वरम. अहो आपण पुराण पुरुष आहात, प्रत्यक्ष भगवान आहात आणि तुम्ही विश्व निर्माण करता, विश्वाचं परिपालन करता. सेतू कृत स्वयश उत्पीडिता च लंका. आपण सेतू बंधन केलं. त्याचप्रमाणे लंका रावणाच्या या कठोर त्रासातून मुक्त केली आणि विभीषणाला राज्य दिलं. तेव्हा असे आपण महान आहात आणि आपण मग का नाही सांगितलं मी राम आहे म्हणून. असं म्हणल्यावर कृष्ण म्हणाले मागच्या अवतारात मी राम होतो पण या अवतारात मी कृष्ण आहे. देव सुद्धा तुम्ही परीक्षा घेतल्याशिवाय तुम्हाला प्रसन्न होत नसतो. मी देव आहे म्हणून देव कोणाला प्रसन्न होत नसतो. आपल्यालाच परीक्षा घ्यावी लागते. व्याजहार महाराज भगवान देवकी सुतः. आणि श्रीकृष्णाने आपलं रूप दाखवल्याबरोबर त्यांनी नमस्कार केला. त्यांनी तो मणी कृष्णाजवळ दिला. कृष्णा महाराज घेऊन जा हा मणी. आणि माझी एक विनंती आहे. म्हणले काय? इक्तु स्वाम दुहितरम. मला असं वाटतं की आपण माझी मुलगी पत्नी म्हणून स्वीकारावी. कृष्ण म्हणले ही जांबवती अश्वलीन
देवा तुम्हाला काय म्हणले भक्ताला अस्वल काय आणि माणूस काय, तुम्हाला भक्त हा प्रियच आहे ना. हो म्हणले आहे. मी तुमचा भक्त नाही का, मग मला तुम्ही स्वीकारा ना, माझी मुलगी स्वीकारा. कृष्णाने म्हणले हरकत नाही, असू द्या. कृष्णाने ही मुलगी स्वीकारली. प्रतीक्षान दुःखिता ज्याप्रमाणे निशम्य देवकी देवी भगवंतानी तिला स्वीकारलं पत्नी म्हणून, आणि तो मणी आणि त्यांची मुलगी स्वतः वृक्षराजाची मुलगी घेऊन आले. आल्याबरोबर जांबवती असं तिचं नाव, जांबवानाची पुत्री जांबवती. घेऊन आल्याबरोबर इकडं सगळीकडे वार्ता कळाली द्वारकेला, कृष्ण आले कृष्ण आले कृष्ण आले. म्हणले वा वा वा, काय आनंद झाला. सगळे तोरणं लावले, त्याप्रमाणे चंदनाचे सडे टाकले, स्वागतासाठी सगळ्यांनी कमानी उभ्या केल्या, कदली स्तंभ उभारले. अहो किती दिवसांनी कृष्ण आले, युद्ध करून आले, मणी आणलाय. आणि कृष्ण दारात आल्याबरोबर रुक्मिणी देवी हातात निरांजन घेऊन उभी होती. हातात निरांजन घेतलं होतं, कुंकू घेतलं होतं, आणि म्हणले अरे कृष्णा, आणि ही कोण आहे आणली. कृष्ण म्हणले अगं ही जांबवती आहे. अश्वलीन म्हणजे अश्वलीन कशाला आणली. अहो तुला गुदगुल्या करायला नको का म्हणले, तुला हसायला काय. म्हणले कृष्णा तुम्ही काही दरवेशी आहेत का, तुम्हाला काय दरवेशाचा धंदा करायचा आहे का. कृष्ण म्हणले अगं नाही, ही तुझी सवत आहे. म्हणले माझी सवत, तुम्हाला काय माणसाच्या स्त्रिया मिळत नाहीत का. म्हणले स्त्रिया मिळत नाहीत, मानवी स्त्रिया. अहो म्हणले आता भक्तेच्छो पात्र दे आहे, भक्ताची इच्छा पूर्ण केली पाहिजे ना. आणि मग श्रीकृष्णाने तिला स्वीकारलं, तिला मानवी रूप प्राप्त करून दिलं, मात्र तिला आपल्याप्रमाणे सुंदर केलं. आणि ती इतकी सुंदर झाली जांबवती की तिचा मुलगा सांब तो आता अतिशय सुंदर होता. सांब म्हणून तर त्याला स्त्री रूप देण्यात आलं. सांबाला स्त्री रूप कशामुळे दिलं, इतका सुंदर होता तो दिसायला. या सांबामुळे पुढे मुसल निर्माण झालं. म्हणजे पहा कशा घटना घडतात. म्हणजे एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टी घडल्या. जर सांब झाला नसता तर कदाचित शापही झाला नसता, पण ह्या सगळ्या घटना घडायच्या होत्या. अघटित घटना पटी यशी माया, देवाची अघटित घटना आहे. याप्रमाणे श्रीकृष्णाचं आणि या जांबवतीचं लग्न लागलं. यावेळेला सत्राजिताच्या घरी भगवान गेले आणि भगवंतांनी सांगितलं सत्राजिता हा घ्या तुमचा मणी. त्याला एवढं लाजल्यासारखं झालं, वाईट वाटलं. काय बरं नाही म्हणले हे कृष्णा, हा मणी तुमच्याकडे राहू द्या. कृष्ण म्हणाले नाही, हा मणी तुझा आहे, हा मी तुला समर्पित करतो, मला नको. त्यांनी खूप आग्रह केला, कृष्णा तुम्ही आणलाय तर तुमचाच नाही म्हणले. माझ्यावर आळ आला होता, खोटा आळ होता, मी तो आळ निरसन केला. मग त्याला वाईट वाटायला लागलं. त्याला वाटलं आता कृष्णाचं वैर कायम राहील. त्यामुळं त्याला एकच मुलगी होती, मुलगा नव्हता. त्याने सांगितलं कृष्णा माझी विनंती आहे, तुम्ही माझे जावई व्हा. कृष्ण म्हणाले हरकत नाही. त्याने असा विचार केला की असा शमंतक मणी तर कृष्ण घेत नाही, मग हा कोणाकडे राहील, माझ्या मुलीकडे राहील. मुलगी आपण कृष्णाला दिली म्हणजे मुलीच्या मुलाकडे, म्हणजे याच्याच नातवाकडे तो राहील. म्हणजे आपल्या इकडे आपल्या मुलीकडे राहिल्यासारखं आहे आणि कृष्णाच्या नातवाकडे राहिल्यासारखं आहे. असू द्या. याप्रमाणे सत्यभामा या मुलीबरोबर या ठिकाणी लग्न लागलं. आणि सावधान याप्रमाणे सत्यभामेबरोबर इकडे जांबवती बरोबर लग्न लागलं, सत्यभामेबरोबर लग्न लागलं. आणि श्रीकृष्णाने मणी मात्र स्वीकारला नाही. अदीर्घ दर्शनम क्षुद्रम. त्यानंतर सत्यभामा भगवान उपमेये यथाविधी लग्न लागलं. त्यानंतर शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, या शमंतक मण्याचं सगळ्यांनाच आकर्षण होतं. एकदा काय झालं, श्रीकृष्णाला कळालं की तिकडे पांडवांना या लाक्षागृहामध्ये जाळलं. कृष्णाला कळालं होतं की लाक्षागृहात ते जळाले नाही. या ठिकाणी विदुराने जो मार्ग भुयारी मार्ग केला होता त्यातून पांडव निसटले हे त्यांना माहीत होतं. पण लौकिक पाळावा म्हणून कृष्ण धृतराष्ट्राला त्या भेटीला गेले की काव पांडव जळाले. आणि पांडव नंतर कितीतरी दिवस नव्हते ना, त्यामुळे पांडव जळाले असंच सगळीकडे वदंता उठली. श्रीकृष्ण धृतराष्ट्राच्या भेटीला गेले हस्तिनापुराला. पांडव जळाले म्हणून भेटीसाठी एक त्यांच्या सांत्वनासाठी गेले म्हणा. आणि सांत्वन करताना इकडे काय झालं, इकडे सगळ्यांचं लक्ष शमंतक मण्याकडं. आता पहा, अक्रूर ज्यांनी श्रीकृष्णाला गोकुळातून आणलं
कृष्णाने ज्यांना प्रत्यक्ष भगवंतानी आपलं रूप प्रगट केलं, स्वतःचं स्वरूप दाखवलं, वैकुंठ दर्शन घडवलं, त्या अक्रूराच्या मनामध्ये असं आलं की आता भगवान गोपाल कृष्ण इथे नाही, मग काय करा. हा शमंतक मणी कोणाकडे, तर तो या सत्राजिताकडे. सत्राजिताला ठार मारून टाका. सत्राजिताला ठार मारलं आणि त्याचा आता प्रत्यक्ष अक्रूराने हे कृत्य केलं नाही, त्यांनी त्याचे सोबती जे होते त्याच्यामध्ये 2-3 जण होते. शतधन्वा होता आणि या शतधन्व्याला सोबत घेऊन त्यांनी सत्राजिताला ठार मारलं आणि रात्रीच तो मणी पळवला. शतधन्वा गेला पळून आणि मणी ठेवला अक्रूराजवळ. अक्रूर गेला निघून. श्रीकृष्णाकडे रडत 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 सत्यभामा गेली, महाराज अहो माझ्या वडिलांना मारलं. म्हणले कुणी मारलं? शतधन्व्यांनी मारलं. शतधन्व्यांनी मारलं म्हणल्यानंतर श्रीकृष्ण ताबडतोब तिकडून आले आणि शतधन्व्याच्या मागं लागले. शतधन्व्याला मारलं पण मणी काही मिळाला नाही. काय म्हणले, मणी तर काही मिळालं नाही. अक्रूर पळून गेला. अक्रूर गेला काशीमध्ये. मग श्रीकृष्णाने शोध घेत 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 अहो का हो, म्हणजे द्वारकेमध्ये आजकाल रोगराई वाढली आहे. कशामुळे वाढली? म्हणजे मणी नाहीये म्हणून वाढली. आणि रोगराई कुठं कमी आहे? कुठं रोग नाही, राई नाही, कुठे कोणाचे भांडण नाही, तंडण नाही, पैसा भरपूर. म्हणले काशीमध्ये. अरे म्हणले काशीमध्ये, काशीत कोण आहे? अक्रूर आहे. आणि मग श्रीकृष्णाने अक्रूराला बोलवून घेतलं. अक्रूरा या. अक्रूर आले. म्हणले मणी? अक्रूर म्हणले हो, हा मणी माझ्याजवळ होता, राहू द्या तुमच्याकडे. त्यावेळेला बलराम दादाला असं वाटलं की मणी कृष्णानेच लपून ठेवलाय, पण अक्रूराने तो दिला बलराम दादाच्या समोर कृष्णाजवळ. आणि कृष्ण म्हणाले, अक्रूर काका हा माझ्याकडे नको. पहा काही काही धन वाईट असतं. श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की हा मणी जिथे जाईल तिथे संपत्ती देतो पण सगळं नुकसान करतो. कृष्ण म्हणाले माझ्याकडे नको, हा तुमच्याचकडे राहू द्या. आणि तो मणी अक्रूराकडेच राहिला. आता तो शमंतक मणी, त्याचं पुढं काय झालं त्या संबंधी पुढे लोकांनी विवेचन केलं की हा शमंतक मणी कोणता, काय, त्यामुळे काय काय घटना घडल्या. आजपर्यंत तो कोणाकडे राहिलाय आहे, आजही आहे, पण तो आता आपल्याला माहित नाही. याप्रमाणे श्रीकृष्णाने तो अक्रूराकडे देऊन टाकला. त्यानंतर विमृज्य मणीना भूयस्तस्मै प्रत्यय प्रभू. यानंतर श्रीकृष्ण एके दिवशी अर्जुन वगैरे हे क्रीडा करत होते. यमुनेमध्ये क्रीडा चाललेली होती आणि क्रीडा करत असताना बाहेर आले. क्रीडा वगैरे झाली, जलद क्रीडा झाली. बाहेर आल्याबरोबर अग्नी समोर आला ब्राह्मणाचं रूप घेऊन आणि अग्नीने नमस्कार केला. म्हणजे मला भूक लागली आहे असं म्हणल्यावर श्रीकृष्णाने ओळखलं हा अग्नी आहे, ब्राह्मण नाहीये. म्हणजे काय, खांडव वन मला पाहिजे म्हणले. असं म्हणल्याबरोबर अर्जुनाने खांडव वनाचं दहन केलं. ज्या वेळेला मय हा सुटला, श्रीकृष्णाने सांगितलं याला सोड. मयाला सोडलं आणि मयाकडून पुढे त्यांनी एक इंद्रप्रस्थ ही नगरी तयार करून घेतली आणि त्यातून मय विनिर्मित अशा प्रकारचं शिल्प नैपुण्य वापरून जलस्थलाभास पुढे दुर्योधनाला झाला. आणि या वेळेला हा तक्षक मात्र सुटला आणि तक्षकाच्या बायकोला ठार मारलं. त्यामुळं तक्षकाने ठरवलं की यांच्या वंशाचा वचपा घ्यायचा, म्हणून तो पुढे परीक्षितेला चावला. हे त्याचं कारण आहे. तेव्हा तक्षक विनाकारण नाही चावला, त्याच्या मागं अशा कारण परंपरा आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने एकमेकांना सूड उगवतो. हा सूड आहे एका दृष्टीने. यानंतर अग्नीने मात्र अर्जुनावरती प्रसन्न झाल्यामुळं अर्जुनाला रथ दिला, घोडे दिले, त्याप्रमाणे बाण दिले, धनुष्य दिलं आणि अक्षय भाता दिला, त्याप्रमाणे चिलखत दिलं. आणि हेच अर्जुनाला पुढे उपयोगी पडलं. बाहेर आल्याबरोबर एक मुलगी तपश्चर्या करत बसलेली कृष्णाला दिसली. कृष्णाने विचारलं, अर्जुना विचारा बरं तिला. अर्जुन म्हणले काय? अहो तिला विचारा तू कोणाची तपश्चर्या करते. अर्जुन म्हणले का हो कृष्णा, तुमचे एवढे लग्न झाले अजून तुम्हाला काय लग्नाची हौसच आहे का? नाही म्हणले विचार तिला. तिला विचारलं तू कोण आहेस? तिने सांगितलं माझे नाव कालिंदी आहे, मी सूर्याची मुलगी आहे आणि मला कृष्णपती पाहिजेत म्हणून मी तपश्चर्या करते. अर्जुन आले, कृष्णा तुमचीच आसामी म्हणली,
असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्णाने तिला रथात बसवलं, आणलं आणि अथोपयमे कालिंदीम तिच्याबरोबर विवाह केला. त्यानंतर बिंदा आणि अनुबिंदा या नावाच्या दोन, हे अवंती म्हणजे उज्जैन देशचा राजा होता, त्याची बिंद आणि अनुबिंद अशा मुली होत्या. ते दुर्योधनाचे अनुयायी होते. हे बिंद आणि अनुबिंद हे दुर्योधनाचे अनुयायी होते. त्यामुळं त्याची मुलगी मित्रबिंदा नावाची होती. बिंद आणि अनुबिंद असे दोन राजे होते. हे दुर्योधनाच्या बाजूचे होते. त्यामुळे त्याने असं ठरवलं की आपली मुलगी दुर्योधनाला द्यावी आणि दुर्योधनाला ही मुलगी द्यायची असं ठरवलं. परंतु तिच्या मनामध्ये कृष्णाबरोबर लग्न करायचं होतं. ही आत्याची मुलगी होती कृष्णाच्या. याप्रमाणे श्रीकृष्णाने तिच्याबरोबर विवाह केला. स्वयंवरातून तिला पळून आणलं. बाकीच्या सगळ्या राजाबरोबर युद्ध केलं आणि तिला पळून आणलं. त्यानंतर पुढे नग्नजित नावाच्या राजाची मुलगी नागनजिती, तिला सत्या असंही म्हणतात. त्यावेळेला 7 बैल असे अत्यंत मदोन्मत्त बैल यांच्या नाकामध्ये एका वेळेला वेसण घालायची होती. सगळे राजे थकले. ते बैल असे होते की बैलांनी नुसतं माणसाकडे पाहिलं की ते अंगावर धावत होते. इतके भयानक बैल होते. शिंगाने उचलून फेकून देत होते. श्रीकृष्णाला बालपणापासून गुरा आणि बैलाबरोबर खेळायची सवय, गाई गुराबरोबर आयुष्य गेलेलं. त्याने एक थाप मारल्याबरोबर सगळे बैल गप्प बसले आणि श्रीकृष्णाने एक बेसन घेतली, ती एका बैलाच्या नाकातून घातली, ते 7व्या बैलाच्या नाकातूनच काढली. आणि मग हे पाहिल्याबरोबर ताम सुत्वा विश्वजलाम विशिलभ्याम भगवान सात्वताम पतीही, या वेळेला भगवान गोपाल कृष्णाबरोबर त्या नागनजितीचं अर्थात सत्तेचं लग्न लागलं. यानंतर या वेळेला भगवान राजा म्हणतात, या भगवंतानी जे अलौकिक पराक्रम केले त्याबद्दल आम्हाला सांगा. श्रुतकीर्ती बरोबर कसं लग्न केलं ते सांगा. त्याने सांगितलं, श्रुतकीर्ती नावाची कैकेयी देशची मुलगी होती आणि त्या श्रुतकीर्ती ही श्रीकृष्णाची आत्या होती. तर तिची मुलगी, तिचं नाव भद्रा होतं आणि या भद्रेबरोबर श्रीकृष्णाने लग्न केलं. त्यानंतर पुढे मद्र देशची राजाची कन्या लक्ष्मणा होती. ती अत्यंत सुलक्षण होती. त्यावेळेला जसं गरुडाने अमृताचं हरण केलं तसं भगवंतानी स्वयंवरामधून तिला घेऊन गेले. मत्स्यभेद केला असं वर्णन केलंय. पुढे त्याचं वर्णन येणारच आहे. तिने सांगितलं की अर्जुन सुद्धा आला होता मत्स्यभेद करायला, परंतु अर्जुन सुद्धा मत्स्यभेद करू शकला नाही. श्रीकृष्णाने सहज मत्स्यभेद केला आणि लक्ष्मणा ही मुलगी प्राप्त केली. याप्रमाणे राजाने प्रश्न केला, यथा हतो भगवता भौमो येन स्त्रिया निरुद्धा धन्वना. राजा म्हणतात, शुकाचार्य महाराज, आम्ही असं ऐकलं की भगवंतानी भौमासुराबरोबर युद्ध केलं आणि त्यातल्या स्त्रियांबरोबर लग्न केलं. त्याने बंदी केलेल्या हो म्हणे. त्याचं असं झालं, भौमासुर नावाचा जो राक्षस होता, मदोन्मत्त माजलेला होता, तो पृथ्वीचा पुत्र होता. वराह परमात्म्यापासून त्याला झालेला होता म्हणून त्याला भौम असं म्हणतात. भूमीपासून झाला म्हणून भौम. त्यालाच कोणी नरकासूर असंही म्हणतात. आपण जे आता दिवाळीच्या दिवशी पहिली आंघोळ करतो ती नरकासुराला मारल्यामुळं करतो, म्हणून अभ्यंग स्नान करतो. त्या नरकासूर किंवा भौमासूर असं त्याचं नाव. त्याला 1,00,000 स्त्रियांच्या बरोबर एकदम लग्न करायचं होतं. त्यामुळं त्यांनी ठिकठिकाणाहून स्त्रिया पळून आणल्या. स्त्रिया आणायच्या, मुली आणायच्या आणि कारागृहात ठेवायच्या. मुली आणायच्या आणि कारागृहात ठेवायच्या. याप्रमाणे त्यांनी केलं. एके दिवशी आता या भौमासुराने इंद्राच्या आईचं अर्थात या आदितीचे कुंडले ते पळून आणलेलं होतं आणि इंद्राचं छत्र तेही पळून आणलेलं होतं. तेव्हा इंद्राने प्रार्थना केली, महाराज माझं तेवढं छत्र भौमासुराने नेलंय, आमच्या आईचे कुंडल नेलेत, ते आम्हाला आणून द्या. श्रीकृष्णाने विचार केला, चला आता आपण जावं लागेल. यावेळेला श्रीकृष्णाने आपल्यासोबत गरुड घेतला. त्याचं कारण असं आहे की यांनी 7 खंदक असे केलेले होते. एक अग्नीचा खंदक होता, म्हणजे आधी अग्नीच लावलेला होता, तिथून कुणी येऊ शकणार नाही, रथ येऊ शकणार नाही. पुढे खोल अशा प्रकारची दरी होती. त्यानंतर वायूचा खंदक, त्यानंतर पाण्याचा खंदक, असं करत करत करत
काटे कुपाटे मग सैनिक वेगवेगळ्या प्रकारचे कोणीही कोणताच शत्रू येऊ शकत नव्हता. यावेळेला सत्यभामाला श्रीकृष्णाने बरोबर घेतलं. तर सत्यभामेला का घेतलं तर सत्यभामा ही तसं धनुर्विद्येमध्ये प्रवीण होती. कारण वडिलांनी तिला मुलगा नसल्यामुळं मुलीला शिकवलं होतं. म्हणजे पहा, सत्यभामा त्या काळामध्ये धनुर्विद्येत प्रवीण होती, युद्ध कौशल्यात प्रवीण होती. आणि कृष्णाने विचार केला की आपणच आपल्या पोराचा घात कसा करायचा, जरी मागच्या जन्मातला असला तरी आपलाच पोरगा आहे, आपण पाहुण्याच्या काठीने साप मारू. म्हणून कृष्णाने ठरवलं, तिला सोबत घेतलं. तिलाही बरं वाटलं, चला कृष्णाने आपल्याला फिरायला नेलं. गरुडावर बसले आणि कृष्ण आले. दृष्ट्वा सभार्य गरुडोपरी स्थितम, सगळे जे काही परकोट होते सगळे ओलांडले. अग्नीचा, हवे वायूचा, काटे कुपाट्यांचा, पाण्याचा, सगळे ओलांडले. आणि त्याच्या पुढे आल्याबरोबर जे सैनिक होते त्या सैनिकांचा फडशा पाडला. सूर्योपरिष्ठात सतडीत घनम यथा, आकाशामध्ये जसा मेघ जमावे आणि वीज चमकावी त्याप्रमाणे श्रीकृष्ण चमकत होते. आणि सगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी कृष्णाने हल्ला केल्याबरोबर हा गडबडून गेला. अरे म्हणले, प्राग ज्योतिषपूर असं त्याचं नाव होतं, त्याचं नगर. यावेळेला प्राग ज्योतिषपूर नगरामध्ये हल्ला केल्याबरोबर तो धावत धावत आला भौमासूर आणि त्यांनी श्रीकृष्णाबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. तम भौम प्राहरट शक्त्या वज्र प्रहितो यथा, त्यांनी शक्ती फेकली. शक्ती श्रीकृष्णाच्या अंगावर शक्ती फेकली. परंतु कृष्णाचा गरुड थोडाही विचलित झाला नाही. एखाद्या हत्तीवर फुलांची माळा टाकली म्हणजे हत्तीला काय वाटणार आहे, तसं त्या शक्तीनं त्याला काहीच वाटलं नाही. त्यांनी ती शक्ती परतून लावली आणि मग श्रीकृष्णाने हातात चक्र घेतलं आणि ताबडतोब सकुंडलम, त्याच्या कुंडलासह किरीटासह त्याचा शिरच्छेद केला. गोपाल कृष्ण भगवान की दे. नरकासुराला ठार मारलं. आणि मग नरकासुराला ठार मारल्याबरोबर भूमी भगवंताची पत्नी शरण आली आणि भूमी हात जोडून भगवंताला विनंती करू लागली. स्तुती केली भूमीनी. नमस्ते देवदेवेश शंखचक्र गदाधर भक्तिच्छो पात्र रूपाय परमात्मन नमोस्तुते. हे भगवंता, तुम्हाला नमस्कार असो. शंखचक्र गदा पद्म धारण करणारे आपण, तुम्ही पंकज नाभा आहात, पंकज माली आहात आणि परावरे परात्मन भूतात्मन परमात्मन नमोस्तुते. भगवंता, आपण सर्व शक्तिमान आहात, आपल्याला नमस्कार असो. विश्व निर्मिती, विश्व पालन, विश्व संहार हे आपणच करता. याप्रमाणे तिने नमस्कार केला आणि भीत प्रपन्नार्थी हरोपसादिता, आपण प्रपन्नार्थी हर आहात. प्रपन्न म्हणजे जो शरण येतो, आरती म्हणजे दुःख, जो शरण येतो त्याचं दुःख नाहीसं करणारे आपण आहात. तेव्हा देवा, आमचं पालन करा. आणि हात जोडले. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, भूमीने अशी प्रार्थना केल्यावर, कारण श्रीकृष्ण तिचे पतिराजच होते, त्याप्रमाणे तिने हात जोडून भक्ती नम्र पद्धतीने हात जोडले. आणि मग सगळ्या 16,100 एवढ्या स्त्रिया त्यांनी गोळा केलेल्या होत्या, एवढ्या मुली त्यांनी बंदिवासात टाकलेल्या होत्या. त्या सगळ्या मुलींना श्रीकृष्णाने सोडवलं. त्याचा मुलगा होता भगदत्त नावाचा. त्या भगदत्ताला सांगितलं, भगदत्ता, कृष्णाचं एक वैशिष्ट्य आहे, कृष्णाने जरी एखाद्या राक्षसाला किंवा तिथल्या प्रमुखाला मारलं तरी त्याचं राज्य हरण करत नव्हते. ते राज्य, त्याचं सोनं नाणं काही घेत नव्हते, धन संपत्ती काही हरण करत नव्हते. जो चांगला आहे त्याला राज्य देत होते. तेव्हा भगदत्ताला सांगितलं, भगदत्ता, हे राज्य आता तू सांभाळ. भगदत्तांनी नमस्कार केला आणि या सगळ्या 16,100 स्त्रियांना त्या बंदिवासातून मुक्त केलं. जसं मेंढरं बाहेर पडावेत त्याप्रमाणे या सगळ्या स्त्रिया बाहेर पडल्या आणि श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार घातला. कृष्ण म्हणाले, भगदत्ता, यांना यांच्या घरी सोडवा, यांच्या घरी पाठवा, रथाची व्यवस्था करा. ते म्हणाले, करतो, पण यांचं मन विचारात घ्या ना. सगळ्या म्हणले, आम्हाला आमच्या घरी जायचं नाही. कृष्ण म्हणले, का हो, तुमच्या घरी जाणं नाही? अहो कृष्ण, आम्हाला सांगा, आम्ही आमच्या घरी कोणत्या तोंडाने जाणार? अहो, आम्ही असुराच्या घरी इतके दिवस राहिलो तेव्हा लोक आम्हाला वाईट दृष्टीने पाहतील, आम्हाला लोक मंगल समजणार नाहीत, आम्हाला पापी समजतील, आम्ही काहीतरी पापकृत्य केलंय असं लोकांना वाटेल. तेव्हा आमचं चारित्र्य भंग झालंय, नष्ट झालंय असं लोकांना वाटेल. आमचे भाऊ आम्हाला घरात घेणार नाहीत.
आमच्या बहिणी आम्हाला घरात घेणार नाहीत, आमचे पिता आम्हाला घरात घेणार नाहीत, आमचे नातेवाईक आम्हाला घरात घेणार नाहीत, यानंतर आम्हाला फक्त आड नाही तो विहीर जवळ करावी लागेल, आम्ही आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. कृष्णाने विचार केला, अरे अहो त्या रुक्मिणीला आत्महत्येपासून वाचवलं, आता एवढ्या सगळ्या स्त्रिया याही आत्महत्या करणार का? रुक्मिणी नाही म्हणली का, शतधन्य भिष्यात, 100 जन्म घेईन पण तुझ्या बरोबर लग्न करीन. या सगळ्या स्त्रिया म्हणल्या, आम्ही एक तर तुमच्या बरोबर लग्न करतो, नाही तर मरून जातो. कृष्ण म्हणल्यावर मरू नका, विनाकारण आत्महत्या ही पाप आहे. मग काय करा, माझ्या बरोबर म्हणजे तुमच्या बरोबर आम्हाला लग्न करायचे, 16,100, तर तुम्ही भगवान आहात म्हणले. असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्णाने सांगितलं, बघा दत्ता द्वारकेला पाठवून द्या म्हणले सगळं सैन्य. श्रीकृष्णाने सगळ्यांना द्वारकेकडे जायची व्यवस्था केली. ताप्राहिणो द्वारवतीम समृष्ट विरुंबरा, सगळ्या स्त्रिया द्वारकेकडे निघाल्या. द्वारकेतल्या लोकांनी बघितलं, अरे काय हो, रथामध्ये कोण आले? सगळ्या बायका, सगळ्या स्त्रिया, 1 2 3 4 किती, जे रथांचा त्या ठिकाणी चमू लागला, रथांची रीग लागली. आणि या वेळेला भगदत्तानी ऐरावत कुले भांश, या वेळेला सुंदर सुंदर अशा प्रकारच्या राजकुमारी नुसत्या पाठवल्या नाहीत, वस्त्र भूषण अलंकार दाग दागिने खजाना हे सगळं घेऊन पाठवल्या. त्यामध्ये रथ घोडे संपत्ती सगळी पाठवली. ऐरावताच्या वंशात निर्माण झालेल्या अत्यंत वेगवान 4 दातांचे पांढऱ्या स्वच्छ रंगाचे 64 हत्ती कृष्णाला पाठवले. 64 हत्ती ऐरावताच्या सारखे, एक इंद्राचा एक ऐरावत काय कामाचा, इथे 64 हत्ती 4 दातांचे पांढरे स्वच्छ. पांढरा हत्ती म्हणतात ना, पांढरा हत्ती पोसणं सोपं नसतं, तेव्हा भगवंताकडे पाठवले 64 हत्ती. आणि सगळ्यांनी पाहिलं, म्हणजे काय हत्ती घोडे रथ पायांदळ स्त्रियांचं सैन्य कुठून आलंय, सगळ्यांना कुठून पाठवून द्या म्हणले, मी येतो आता. आणि कुंडल घेतले, त्याप्रमाणे हे छत्र घेतलं आणि गरुडावर बसून स्वर्गात आले. स्वर्गात इंद्राने स्वागत केलं. पहा काय गंमत असते, जेव्हा स्वार्थ असतो तेव्हा लोक स्वागत करतात. कृष्णाने कोणाला मारलं, नरकासुराला, भौमासुराला, त्याच्याकडून छत्र आणले, कुंडल आणले. इंद्रा हे तुमचं छत्र आणि हे आदितीची कुंडल. पाहिल्याबरोबर इंद्राने स्वागत केलं, नमस्कार केला, कृष्णाची पूजा केली. आणि मग ही सत्यभामा म्हणजे आपल्याला इंद्राच्या बगीचात जरा फेरफटका मारायचा आहे, माझी इच्छा आहे. म्हणजे चल, फेरफटका बगीचामध्ये मारायला गेले. सगळा फेरफटका मारला, सुगंध सगळीकडे पसरलेला. तिथे पारिजातक होता, जो समुद्रातून निघाला, 14 रत्नापैकी एक. त्या पारिजातकाचा सुगंध वास पाहिल्याबरोबर ही सत्यभामा म्हणजे कृष्णा, हा पारिजातक आपल्या घरी पाहिजे. आता बायकोचं म्हणणं आहे, ज्या ठिकाणी आपण हट्ट म्हणतो ना, हा स्त्री हट्ट आहे. 3 हट्ट अवघड असतात, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. तर स्त्री हट्ट तिने धरला, कृष्णा काही करा पण हा पारिजातक आपल्या घरी पाहिजे. कृष्ण म्हणले घे, मग उपटून घे. तिने उपटला. उपटल्याबरोबर इकडं देवांना कळालं, इंद्राला कळालं, आपल्याकडचा पारिजातक कृष्णाने उपटला. काय मान्य केलं काय, युद्धाला चला. कृष्ण म्हणले युद्ध करतो तुझ्या बरोबर. अरे त्या नरकासुराला मारून तुझं छत्र चामर आणलं, कुंडल आणले, तुला एवढे उपकार वाटत नाही. पण लोक उपकार क्षणात विसरतात, हे यातलं मर्म आहे बरं का. तुम्ही किती उपकार करा, आत्ता उपकार केला की दुसऱ्या क्षणात विसरले. उपकार गेला कुणीकडे, रोज नवा उपकार पाहिजे, दर क्षणाला नवा पाहिजे. कृष्ण म्हणाले ठीक आहे युद्ध करतो. सगळ्या देवांबरोबर कृष्णाने युद्ध केलं. देवाला जिंकणं काय अवघड होतं का? सगळ्या निर्जरांना म्हणजे देवांना कृष्णाने जिंकलं, इंद्राला जिंकलं. म्हणले आता इंद्र म्हणले घेऊन जा मग आता, म्हणजे चमत्कार दाखवा मग नमस्कार आहे. त्याप्रमाणे थोडा क्षणभर विचार केला नाही की ज्या कृष्णाने भौमासुराला मारलं तो आपल्याला जिंकू शकत नाही का? पण नाही, त्याने वर्णन केलेलं आहे की आरोप्य सेंद्रान विबुधान निर्जित्योपायतत पुरीम. त्यांना जिंकलं, त्यांच्यावर विजय मिळवला आणि म्हणले आता घेऊन जाऊ का? घेऊन जा म्हणले. आता हात जोडले, मग हात जोडले, आणलं. श्रीकृष्णाने हा वृक्ष आणला खरा, पण येईपर्यंत युद्ध करेपर्यंत संध्याकाळ झालेली होती, सूर्यास्त होत होता. आणि संध्याकाळ होता होता सूर्यास्त झाला आणि श्रीकृष्णाने तो वृक्ष लावला.
तो वृक्ष स्थापित सत्यभामाया. सत्यभामा म्हणली माझ्या घरी लावायचा, माझ्या घरी, माझ्या महालात लावा कृष्ण. हो म्हणले तुझ्या महालात लावतो. श्रीकृष्णाने तिच्या महालात लावला. पण कृष्ण वाकडा, मानेत वाकडा, कमरेत वाकडा, पायात वाकडा. अहो कृष्ण त्रिभंग आहे. त्यांनी वृक्ष वाकडाच लावला. वृक्ष वाकडा लावला आणि संध्याकाळ झाल्यामुळे, रात्र झाल्यामुळे कळलं नाही वृक्ष कसा कुणीकडे गेला, त्याचा फाटा कुणीकडे गेला. तिरपा लागला तो. कृष्णाने पाणी बिणी घातलं. म्हणले याला पाणी घालत जा दररोज. हो म्हणले घालत जाईल ना, पाणी खत सगळं घालत जाईल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणीबाई उठल्या. त्यांच्या दारामध्ये फुलं पडले होते सगळे पारिजातकाचे, टपटप टपटप टपटप. आणि सुगंध आल्याबरोबर रुक्मिणीबाईंनी तो गजरा केला, तो आपल्या डोक्याला माळला. आणि सकाळीच सूर्योदयाच्या प्रात सत्यभामाबाई आलात का, कधी आलात, असं म्हणून तिला तिचं दार ठोठावलं. ती नुकतीच उठली. म्हणले रुक्मिणीबाई. असं म्हणल्याबरोबर त्या रुक्मिणीबाईंनी समोर पाहता क्षणीच मागं वळून पाहिलं. हे पहा म्हणले. काय काय म्हणून पाहता क्षणी तिच्या मानेला गजरा. हा तुमच्या मानेला गजरा प्राजक्ताचा. असं म्हणल्याबरोबर खजील झाली. आणि कृष्णाला म्हणले का रे कृष्णा. तू कृष्ण म्हणले काय तुझ्या दारात लावला ना, तू माझ्या दारात लावला म्हणे, पण फुलं सगळे रुक्मिणीला, फळ सगळं रुक्मिणीला. हो म्हणले आता काय करावं म्हणले. रात्रीच्या वेळेला लावला. कृष्ण बाकडा. कृष्णाचं मनही तसंच होतं, रुक्मिणीकडे जास्त होतं. आणि सत्यभामा ही सुद्धा लाडकी होती. पण सत्यभामा ही नुसती स्पर्धा करत होती, तुलना करत होती. आपल्याला माहिती आहे ना की कृष्णाचं सुद्धा माप केलं तिने, कृष्णाचं माप केलं. शेवटी रुक्मिणीने एक तुळशीचं पान टाकलं आणि कृष्णाचं पारडं या ठिकाणी खाली आलं. सांगायचं तात्पर्य असं की सोन्याचं माप करून सुद्धा कृष्णाचं पारडं हे आपल्याला वजन त्याचं झालेलं दिसत नाही. सांगायचं तात्पर्य असं की श्रीकृष्ण एका बाजूला आहेत, कृष्णाची भक्ती एका बाजूला आहे. आणि रुक्मिणी ही कृष्णाची एकनिष्ठ भक्त होती. याप्रमाणे केशप्रसार शयन स्नपनोपहार्यैर दासी सदापि विभूर दास्यम. आणि मग सगळ्या म्हणाल्या कृष्णा आम्ही तुमच्या दासी आहोत. याप्रमाणे एकदा घटना अशी घडली की श्रीकृष्ण पर्यंकावर बसलेले होते. फार मजा. श्रीकृष्ण अत्यंत विनोदी होते. पर्यंकावर बसले आणि पलंगावर बसल्या बसल्या ते पलंग कसा होता तर तो फुलांनी सजवलेला होता. त्या ठिकाणी माळा लावलेल्या होत्या, सुगंध येत होता. त्याच्यावर सुंदर अशा प्रकारच्या अंथरणं टाकलेले होते, अस्तरणं टाकलेले होते. खिडक्या लावलेल्या होत्या. खिडक्यामधून सर्वत्र सुगंध येत होता. आणि सगळीकडे या मोत्यांच्या माळा लावलेल्या होत्या. धूप दीप हा सगळा लावलेला. आणि रुक्मिणी आणि कृष्ण गप्पा मारत बसले. मौज मजा चाललेली, थोडी विनोद चाललेला, थोडं हास्य चाललेलं, काहीतरी गप्पा चाललेल्या. आणि रुक्मिणी हातामध्ये व्याल व्यजन, वारा घालते. हातामध्ये व्याल व्यजन घेऊन वारा घालते श्रीकृष्णाला. उन्हाळ्याचा दिवस असेल, कदाचित दुपारची वेळ असेल, वारा घालत असेल. आणि या वेळेला रुक्मिणीचं सुंदर वस्त्र पाहिलं. सोपाच्युतम पणयतीम, तिच्या हातामधली कंकणं वाजत होते. त्याप्रमाणे तिच्या पायातली पैंजण, त्या कमरेचे घुंगर वाजत होते. वस्त्रांत गोड कुचू कुंकुम शोणहार भासा निर्भरांच्या. आणि सुंदर अशा प्रकारचं रूप तिच्याकडे पाहायला हळूच कृष्णाने हस्मित हास्य केलं की माझ्यावर किती भक्ती आहे ते पहा. ताम रूपिणी. आणि ती कृष्णाकडे पाहते, कृष्ण तिच्याकडे पाहतायत. काय रूप आहे, काय सौंदर्य आहे, काय लावण्य आहे. आणि तिचं आपल्याशी किती एकनिष्ठता आहे ते पाहिलं. आणि मग श्रीकृष्ण म्हणतात अगं रुक्मिणी तू खरी राजपुत्री आहेस. रुक्मिणी म्हणली हो ना, मी राजाची पुत्री आहे. हो तू राजपुत्री आहेस. मग राजपुत्रीला राजकुमारच पती पाहिजे ना. राजपुत्रीला राजकुमार हाच पती असणं आवश्यक होतं. अगं शिशुपाल राजकुमार होता. तुला आजही जर शिशुपालाबरोबर लग्न करायचं झालं तरी सुद्धा तू करू शकतेस. कारण आम्ही काही राजे नाही. आणि आम्हाला ययातीचा शाप लागल्यामुळं आमच्या कुळाला काही राज पण मिळणार नाही. छत्र चामर हे आम्हाला नाही आहेत. आम्ही फक्त केवळ धनसंपत्तीचे स्वामी आहोत, पण आम्ही काही राजकुमार नाही. निष्कंचनानाम वयम, आम्ही निष्कांचन आहोत, निर्धन आहोत. निर्धन. अहो गवळ्याचे पोरं आम्ही, आम्हाला काय येतं बरं. आम्ही
काय आयुष्यभर फक्त धाराच काढल्यात, गाई गोरांनाच सांभाळले, गाईच वळल्यात, आम्हाला काय येतं? रानावनामध्ये जो मुरली वाजवली त्याच्यापेक्षा मला काय येतं? आणि तू राजकुमारी आहेस. तुला जर असं वाटत असेल की आपण शिशुपालाबरोबर लग्न करायला पाहिजे होतं, या गवळ्याबरोबर उगच लग्न केलं, तर तू आजही जाऊ शकतीस. आज मला खूप स्त्रिया आहेत, कारण या 16,108 स्त्रियाबरोबर सुद्धा कृष्णाने नंतर विवाह केलाय. मग आता 16,100 त्या आणि ह्या 8 अशा 16,108 स्त्रिया मला झाल्यात. तेव्हा एक कमी झाली तर काही फरक पडत नाही मला. उदासीना वयम नूनम, आम्हाला काय येतं? आम्ही काही राजा नाहीत, रजवाडे नाहीत, आमच्याजवळ संपत्ती नाही, धन नाही. आणि तुझा भाऊ सुद्धा माझा विरोधच करत होता ना, तेव्हा तुझ्या भावालाही बरं वाटेल, कारण तू भावाला मारू दिलं नाहीस. भावाच्या मनात माझ्याबद्दल द्वेष राहिला, त्या भावालाही बरं वाटेल. असं ऐकलं क्षणी ती ताबडतोब हातातला पंखा तसाच पडला, धाड दिशेने जमिनीवर पडली. तिला चक्करच आली आणि ताबडतोब केस अस्ताव्यस्त पडले. त्याप्रमाणे ती जमिनीवर पडली, रडू लागली, फुंदू लागली आणि ताबडतोब बेशुद्ध झाली. अंगाचा घामघाम झाला, सगळ्या अंगाचा घामघाम. आश्रुत भीतारुती डात बेपथू चिताम दुरंताम रुदती जगामह. जे रडू लागले ओक्साबोक्षी आणि तत्काळ देहाश्च विक्लवधी सहसैव मुह्यन. त्या ठिकाणी धाड दिशेने पडली, तो व्यजन खाली पडला, वारा घालण्याचं सगळं खाली पडलं, रडू लागली. त्याचप्रमाणे केस अस्ताव्यस्त झाले, घामघाम झाला आणि या वेळेला प्रविकीर्य केशान, केस अस्ताव्यस्त झाले. तिच्या केसामध्ये असलेले जे काही लावलेले होते केस, फुला माळलेले होते, ते सगळे फुलं अस्ताव्यस्त पडले आणि बेशुद्ध पडून रडू लागले. या वेळेला श्रीकृष्णाने पाहिलं, अरे आपलं चुकलं, आपण बोललो काय आणि झालं काय. ताबडतोब श्रीकृष्णाने खाली उतरले, पलंगावरून खाली उडी मारली आणि श्रीकृष्णाने तिला आपल्या 4 हातांनी उचललंय. 2 हातांनी तिचे केस व्यस्त केले, केसाला धरलं, केस बाजूला केले, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिचा घाम पुसला. तिला पाणी घेतलं, पाणी आणून दिलं. चोप हतव शुचा आश्लिष्ट बाहुना, आणि तिला गाढ आलिंगन दिलं. अगं 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 रुक्मिणी, हे काय, हे काय. एका शब्दाने एक शब्द उच्चारला आणि तुला एवढं वाईट वाटायला लागलं? अगं मी गंमत केली तुझी, मी हास्य केलं, मी मौज केली, मी तुझी परीक्षा नाही पाहिली, पण मी तुझं मन पाहिलं, हास्य प्रवण विभ्रमट चित्ता, आणि तू इतकी घाबरून गेलीस की बेशुद्ध पडलीस. भगवान म्हणतात, मला माहित आहे हे वैदर्भे, हे रुक्मिणी मतपरायणाम, तू मतपरायण आहेस. अगं तू माझी भक्त आहेस. मला माहित आहे की तू मला पत्र लिहिलंस आणि मला चैत्याबरोबर लग्न करायचं नाही. शिशुपाल म्हणजे बंदिवास आहे, शिशुपाल म्हणजे एक कावळा आहे, शिशुपाल म्हणजे गिधाड आहे, अशा शब्दामध्ये तू बोललीस आणि मला सिंह म्हटलीस. तेव्हा मला स्वतः तू आमंत्रण दिलंस म्हणून मी आलो. तुझ्या मनामध्ये खरोखर माझ्याबद्दल प्रेम आहे हे मला कळलं. अहमी परोवाभो ग्रेशु ग्रहमेधी नाम. अगं बाकी सगळ्या 16,107 आणि तू 8वी. जरी एवढ्या स्त्रिया असल्या तरी तू माझी खरी गृहिणी आहेस. अयम हे परमो लाभो, मला मोठा लाभ आहे. तुझ्यासारखी पत्नी मिळाली हा मोठा लाभ आहे मला. ग्रहेषु ग्रहमेधी नाम, मी सगळं ग्रहकृत्य करू शकतो, घरामध्ये मी यज्ञयाग करू शकतो, ते केवळ तुझ्यामुळं. कटाक्षे रूपांग सुंदरी भ्रुकुटी तटम, तुझं सौंदर्य, तुझं लावण्य, तुझी निष्ठा, तुझं माझ्यावरचं प्रेम हे खरोखर अलौकिक आहे. आणि कृष्णाने तिचं सांत्वन केलं, 4 हातांनी तिला पकडलं, तिला आलिंगन दिलं. त्याप्रमाणे बभा शरीशोम पुसाम वीक्षण दिभगवन मुखम्म. आणि मग रुक्मिणी म्हणू लागले, कृष्णा अहो तुम्हाला काय वाटलं, मी काय तुमच्या शरीरावर प्रेम केलं का? मी देहावर नाही प्रेम केलं. अहो देह हा कशाचा आहे? रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि, धातू यांनी बनलेला आहे. तेव्हा देहावर मी प्रेम नाही केलं आणि देह हा मला प्रिय नाहीच आहे. त्यामुळं मी देहापेक्षा तुमच्या अलौकिकत्वावर प्रेम केलेलं आहे. देवा, मी देह हा मला माहित आहे केवळ अस्थि, मेद, मज्जा, मांस यांनी बनलेला आहे.
आणि देह सगळ्यांचे सारखेच आहेत. सिंहो यथा स्वबलविष पशून स्वभागम. मीच तुम्हाला सांगितलं की सिंहाचा भाग सिंहाने घेऊन जावा. त्याप्रमाणे तुम्ही आलात आणि मला घेऊन या ठिकाणी घेऊन नेलं. त्वग श्मश्रु रोम नख केश पिनद्ध मंत मासास्थे रक्त कृमिविट कफ पित्त वातम. शेवटी शरीर हे कशाने बनलेलं आहे तर श्मश्रू, नख, केश, रक्त, मांस, मेद, मज्जा, कफ, वात, पित्त या सगळ्या घाणीने भरलेलं आहे. यत्कर्ण मूल मरिकर्षण नोपयायात. मी त्याच्यामध्ये भुललेले नाही तुमच्याकडे. मग मी जीवन छवम भजती. मी तुमच्यामध्ये ईश्वरत्व पाहते आणि म्हणून मी शिवत्व तुमच्यामध्ये पाहते. म्हणून कांत मतिर्विमूढा. बाकीच्या स्त्रिया तुमच्याकडे कदाचित सौंदर्याने भुलल्या असतील, पण मी सौंदर्याने नाही भुलले. मी तुमच्याकडे परमार्थ दृष्टीने पाहते. याते पदाब्ज मकरंद मजग्रती स्त्री. म्हणून तुमच्या पदांबुजाचा मकरंद मला प्रिय आहे. असं म्हणून भगवंताला तिने नमस्कार केला. श्रीकृष्णाने तिचं सांत्वन केलं आणि सांगितलं नाही, आजपासून मी तुला असं कधी म्हणणार नाही. दुःखम, उठ उठ उठ, दुःख सोड. तुझ्यासारखी स्त्री मला आयुष्यभर मिळणार नाही. न तादृशीं प्रणीम गृहिणीम ग्रहेषु पश्चामी मानिने स्वविवाह काले. अगं तू तर स्वतः मला तुझ्या विवाहामध्ये आमंत्रण दिलंस, ब्राह्मणाद्वारा निरोप पाठवलास आणि मला घेऊन जायला सांगितलं. आणि प्रत्यक्ष या वेळेला भगवान म्हणून तू माझ्याकडे पाहिलंस. याप्रमाणे एवं सौरत संलापम भगवान जगदीश्वर. हा सौरत संलाप म्हणतात त्याला. म्हणजे स्त्री आणि पुरुष अर्थात पती पत्नी यांनी सहज गंमत म्हणून जी गोष्ट केली त्याला सौरत संलाप असं म्हणतात. संवाद स्त्री पुरुषांचा, पती पत्नीचा एक विनोदाचा संवाद म्हणतात. ज्याप्रमाणे आता यानंतर भगवंताच्या संततीचं वर्णन ते जे करतील आणि अनिरुद्धाचा विवाह जो लागेल तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम हरे राम.